काही राशी अशा आहेत ज्यांनी मोत्याची अंगठी अर्थात मोती असलेली जर अंगठी घातली तर त्याचा त्यांना लाभ होतो. आता त्या राशी कोणत्या आहेत आणि लाभ कशा प्रकारचा होतो, चला जाणून घेऊया. रत्नशास्त्रामध्ये नवग्रहांचे दोष शांत करण्यासाठी किंवा त्यांचे शुभ फळ मिळवण्यासाठी वेगवेगळ्या रत्नांचा वापर केला जातो आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं रत्न म्हणजे मोती, जे अत्यंत शांत आणि प्रभावी रत्न मानलं जातं. मोत्याचा संबंध थेट चंद्राशी असतो. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या पत्रिकेत चंद्र कमकुवत असतो त्यांना मानसिक शांतता नसते, मानसिक अस्वस्थता, झोप न लागणं या गोष्टींचा अनुभव येतो आणि अशा लोकांना प्रगतीसाठी आणि मानसिक शांतीसाठी मोती घालण्याचा सल्ला दिला जातो. तसं तर कुंडलीतील चंद्राच्या स्थितीवरच मोती घालण्याचा सल्ला दिला जातो, परंतु काही राशींसाठी मात्र मोती शुभ असतो मुळातच. जसं की कर्क राशीचा स्वामीच चंद्र आहे, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी मोती घालणं अत्यंत लाभदायी ठरतं. त्यामुळे त्यांच्यातील मानसिक चंचलता कमी होते, नशिबाची साथ त्यांना मिळायला लागते. कर्क ही प्रचंड भावनिक रास आहे. सगळे निर्णय ते भावनेच्या पातळीवर घेतात, लोकांमध्ये खूप इमोशनली अडकलेले असतात आणि मग या सगळ्या गोष्टी कधीकधी हाताळण्याच्या पलीकडे जातात. त्यांचेच इमोशन्स त्यांना हाताळता येत नाहीत. अतिभावनिकता त्यांना कमकुवत करून टाकते आणि हे नियंत्रणात आणायचं असेल तर मोती घालायचा सल्ला दिला जातो, कारण मोती तुम्हाला मानसिक स्थिरतासुद्धा देतो. मंडळी, ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. आपलं मन हे चंद्राप्रमाणे चंचल असतं. चंद्र रोज जशा कला बदलतो तसं आपलं मनही आज असं उद्या तसं, आज खूप आनंदी वाटतंय, उद्या उदास वाटतंय, असं सतत बदलत राहतं. आणि ज्या व्यक्तींना स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही, ज्या भावनेमध्ये वाहून जातात, त्यांच्यासाठी मोती हे रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो. आता कर्क राशीबद्दल आपण जाणून घेतलंच. त्यानंतरची आणखीन एक रास जिने मोती घातला तर तिला लाभ होतो ती म्हणजे मीन रास. कारण मीन राससुद्धा प्रचंड भावनिक असते आणि मीन राशीला सुद्धा मनाचं अस्थैर्य किंवा मनाची चंचलता या गोष्टींचा त्रास होतो नाही म्हटलं तरी, तर त्यांच्यासाठी सुद्धा मोती घालण्याचा सल्ला लाभ देणारा ठरतो. त्यानंतरची रास आहे धनुरास. तसं तर धनुराशीची लोक भरपूर ठाम असतात. भावनिक अस्थिरता यांच्याकडे अजिबात नसते. भावनांवर यांचं चांगलं नियंत्रण असतं. पण तरीसुद्धा धनु ही गुरुची रास आहे आणि या राशीला चंद्र नक्कीच लाभ देतो आणि म्हणून मोती घालणं यांच्यासाठी प्रगतीच्या दृष्टीने लाभाचं ठरतं. धनुराशीच्या लोकांनी वैयक्तिक कुंडलीत चंद्राची स्थिती पाहून मोती धारण केला तर प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. त्यानंतरच्या दोन राशी म्हणजे वृश्चिक आणि मेष. खरं तर या दोन्ही राशी मंगळाच्या आहेत, तापट असतात प्रचंड. यांचा राग म्हणजे कहर असतो, कहर, आणि म्हणून